श्री धनलक्ष्मी महिला मंडळ वाशी यांच्या वतीने तसेच RK ग्रुप, लँडमार्क रियालिटी, चेतन स्वीट पॉइंट, SK ग्रुप आणि समाजसेविका उषा दत्त यांच्या सहकार्याने आयोजित श्री कला गौरव 2025 हा भव्य पुरस्कार सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम विष्णुदास भावे नाट्यगृहात उत्साहात पार पडला। नवी मुंबई कलाभूषण पुरस्काराने श्याम बांगर, श्रीहरी पवळे, प्रदीप म्हात्रे, सुनील वाडकर आणि प्रसाद गुरव यांचा सन्मान करण्यात आला। तर सर्वोत्कृष्ट आई पुरस्काराने 17 गुणवंत मातांचा गौरव करण्यात आला। मंगळागौर, नृत्य स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगलेले वातावरण हा होता महिलांच्या कलेचा, संस्कृतीचा आणि समर्पणाचा, स्त्री शक्तीचा अनोखा उत्सवाला सलाम करणारा। या कार्यक्रमाचे नियोजन श्री धनलक्ष्मी महिला मंडळच्या संस्थापिका व अध्यक्षा डॉक्टर वनिता गडदे राजे यांनी केले। नृत्य परीक्षण म्हणून सूरज कांबळे, सागर राऊत आणि दीपाली जोशी यांनी काम पाहिले, तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सेलिब्रिटी निवेदक संतोष लिंबोरे पाटील यांनी केले। नमस्कार, मी डॉक्टर वनिता गडदे, अध्यक्षा श्री धनलक्ष्मी महिला मंडळ वाशी। खूप छान वाटतंय। सर्वात प्रथम मी नवी मुंबई नेटवर्क चॅनलच्या ठिकाणी मनापासून आभार मानते
आणि आजची उद्योग नगरी यांचेही आभार मानते. परत जे प्रसिद्ध आमचे माध्यम आहेत त्या सर्वांचे आभार मानते. स्वराज्य न्यूज आहे, आव्हान न्यूज आहे, तरुण आव्हान आहे आणि खूप छान वाटतंय. आजचा जो कार्यक्रम झाला आपण बघितला असेल की हा आपला 25वा स्त्री कला गौरव झाला आणि त्यामध्ये आज जवळजवळ सगळे शिक्षक आणि महिलांनी खूप उत्स्फूर्तपणे असं त्यांचे परफॉर्मन्सेस सादर केले. आणि नवीन कलाभूषण पुरस्काराचं म्हटलं तर यावेळेस आपण सगळे संगीत क्षेत्रातले पुरस्कार आपण यावेळेस काढले आणि खऱ्या अर्थाने जे डिझर्विंग आहेत त्यांना तो खऱ्या अर्थाने आपण सन्मान दिलेला आहे. आणि छान वाटते की आज आपल्याला महाराष्ट्राचे हास्य जत्रेचे श्याम बांगर आहेत यांना आपण नवीन कलाभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. श्रीहरी पवळे सर आहेत, परत सुनील वाडकर सर आहेत, प्रदीप म्हात्रे सर आहेत आणि आपले प्रसाद गुरव सर यांनाही आपण सन्मानित केलं. आणि तसंच आपण सर्वोत्कृष्ट आई पुरस्काराने आज 17 जणींना सन्मानित केलेलं आहे. आणि एकंदरीत तो उपक्रम हा 25वा आपण वर्धापन दिनात 25व्या वर्षात आपण पदार्पण करतोय आणि महिलांसाठी जे काही काम केलं ते खऱ्या अर्थाने मला असं खूप आज सॅटिस्फॅक्टरी वाटतंय की नाही, खऱ्या अर्थाने या काम करण्याची त्यांच्यासाठी काम करण्याची गरज होती. आणि आज सगळे जे मान्यवर इथे अतिथी आलेले सहप्रायोजक म्हणून आम्हाला लाभले होते डॉक्टर राजेंद्र कोळकर सर, आरके ग्रुपचे डायरेक्टर, तसंच चेतक स्वीटचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानते की त्यांनी पण आम्हाला सहप्रायोजक म्हणून सहकार्य केलं. एसके ग्रुपचे डायरेक्टर डॉक्टर संजीव कुमार सर आणि लँडमार्क रियालिटीचे आपले सर आहेत जे सागर सरांचे या ठिकाणी मनापासून आभार मानते की यांच्या सहकार्यामुळे आज आपला कार्यक्रम संपन्न झाला आणि खूप छान पद्धतीने कार्य केले. तसंच माझ्या सर्व संचालक मंडळ जे आहे ज्या माझ्या पाठीशी सतत खंबीरपणे उभ्या असतात आणि केवळ त्यांच्या सहकार्यामुळे एवढं सगळं काम करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यामुळे मला खूप छान सगळ्या महिला वर्गाचं समस्त मी या ठिकाणी मनापासून आभार मानते. सबसे पहले तो नमस्ते, उषा दत्त बोल रही हूँ मैं। दूसरा, विनीता जी ने जो आज ये प्रोग्राम रखा है आई स्पर्धा का और जो सम्मान दिया है आई लोगों को, ये देखकर बहुत अच्छा लगा। और मैं हमेशा इनके प्रोग्राम में आती हूँ और ये हमेशा मुझे बुलाते हैं और मेरा सम्मान करते हैं। मैं इनको जितना भी मतलब धन्यवाद करूँ कम है। और जो आई लोगों को मैं देखी आज, इतनी बड़ी बड़ी एज की जो लेडीज़ हैं, मतलब उन्होंने जो यहाँ डांस का प्रोग्राम किया, जो भी किया यहाँ पे बहुत अच्छा किया। देख के मतलब बहुत खुशी हुई, ऐसा लगा कि मतलब घर से लेडीज निकल के इतना अच्छा कार्य कर सकती हैं। और इनको जो ये विनीता जी का जो प्लेटफॉर्म मिला है वो बहुत अच्छी बात है और यहाँ के सब इंजॉय भी करते हैं और प्रोग्राम भी करते हैं। मुझे ऐसा लगता है कि विनीता जी को जितना भी धन्यवाद किया जाए कम है। खरंच मी पहिले तर धन्यवाद देईन म्हणजे महालक्ष्मी महिला मंडळ यांना आणि स्पेशली वनिता मॅडम यांना, त्यांनी मला इथे म्हणजे या पुरस्कारास पात्र समजून मला इथे बोलवलं. सो मी थोडा एक्साइटेड आहे. आणि नॉर्मली तर हास्य जत्रेमध्ये तुम्ही मला पाहतच असता, पण तो पुरस्कार क्वचित मी अटेंड करतो. मला वाटतं हा माझ्या लाईफमधला दुसरा तिसरा पुरस्कार असेल आणि स्पेशल फील होतंय. आणि वनिता मॅडम खूप छान उपक्रम राबवत आहेत. सो आणि स्पेशली महिलांसाठी आहे, त्यामुळे पहिले तर मी ते हे वाचलं की महिलांसाठी आहे. सो मी थोडा कन्फ्यूज झालो की महिलांसाठी सगळं पुरस्कार आहे, खेळ वगैरे आहेत. म्हटलं पण थँक्यू म्हणून मी पुन्हा एकदा यांना वनिता मॅडम आणि लक्ष्मी महिला मंडळ यांना मला इथे बोलवलं आणि छान वाटतंय. आणि आत्ताच ॲक्च्युली मला थोडं लेट झालंय आणि बरं काही मला पाहायचंय, मी अजून काही पाहिलं नाही. सो एक्साइटेड आहे, बघू पुढे आता काय. हा ॲक्च्युली मी हास्य जत्रेमध्ये एक वादक कलाकार आहे. माझ्यावर 25 माझ्यावर होत असतात तिथे. नॉर्मली आम्ही खूप सगळेच मिळून काम करतो. सो असं कोणाचं इंडिव्हिज्युअल असं काम नाही, ते सगळेच आमची पूर्ण टीम मिळून करते. सो 25 म्हणजे ते माझ्यावरच होत असतात. सो आता बघूया तिथे स्टेजवर गेल्यावर काय रिॲक्शन्स आहेत. महिलांसाठी मी एवढा संदेश देईन की खरं तर महिला म्हणजे आपण म्हणतो की म्हणजे कर्तृत्व महिलांचं आणि हे तर पुरुषांपेक्षा जास्त महिलांचं कर्तृत्व असतं. कारण की त्यांना घर सांभाळून, बाहेर म्हणजे जॉब सांभाळून, घर सांभाळून सगळंच तर त्या सांभाळतात. आम्ही काय फक्त पुरुष काय फक्त बाहेर जाणं काम करणार, पण जास्त जबाबदारी महिलांवर असते. सो तर मी ग्रेटफुल आहे महिला म्हणजे आपल्या आता माझं लग्न झालं. सो माझ्या मागे माझ्या आईचा पण हात आहे, माझ्या बायकोचा पण आहे, मागे म्हणण्यापेक्षा त्या आमच्या पुढे आहेत. सो महिलांना मी म्हणजे त्या ग्रेटच आहेत पुरुषांपेक्षा असं मी म्हणेन. धनलक्ष्मी महिला मंडळाचं तर मी आभारच मानेन की मला इथे बोलवलंय. स्पेशली ते वनिता मॅडम आहेत, त्यांनी माझं नाव तिथे रिकमेंड केलं. धनलक्ष्मी महिला मंडळातर्फे गेली अनेक वर्ष हा उपक्रम चालू आहे. समाजातील अनेक मान्यवर मंडळींचा सत्कार तिने या
मंडळातर्फे घेतलेल्या आहेत आणि महिलांसाठी, महिला सक्षम होण्यासाठी ही वनिता आमची खूप कार्यरत आहे आणि वर्षानुवर्ष काम करत आहे. खरं तर वनिताचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण आम्ही माझ्या अगदी जवळची आहे, अगदी लहानपणापासून तिला मी पाहते. त्यामुळे आता ती एवढे मोठे मोठे कार्यक्रम घेते हे पाहिल्यानंतर मला खूप तिचा अभिमान वाटतो. आणि असंच आज समाजात समाजसेवा करण्यासाठी किंवा जे काही चांगलं काम करतात त्यांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी असे पुरस्कार देणे हे काळाची गरज आहे. आणि हे काम आमची वनिता करते हे पाहिल्यानंतर तिला खूप खूप मी धन्यवाद देते. खरं तर मी ही महिला आघाडीचं इतके वर्ष काम करते, अनेक पुरस्कारांसाठी मी जाते, पण वनितांनी आज जो आई पुरस्कार दिला तो मला खूप भावला. आणि खरंच समाजात आई ही पहिला गुरु असते आणि आईलाच समाजात पहिला पुरस्कार म्हणजे मुलगा किती मोठा झाला किंवा मुलगी मोठी झाली तर त्याचा पुरस्कार आईला द्यावा आणि आईचाच तो मान असतो. आणि आज आईला सन्मानित केलेला आहे त्याबद्दल आणि इतर अनेक समाजातील मान्यवर मंडळींना बोलवून तिने सत्कार केला. तिला मी खूप खूप धन्यवाद देते. आणि असेच तिच्या हस्तून समाजाचं कार्य घडावं. महिलांना ती पिकनिक घेते, महिलांना अनेक महिलांना उद्योगासाठी प्रवृत्त करते, अनेक महिलांना उद्योग देते, गोरगरीब गरजू महिलांना ज्यांना कामाची गरज आहे अशा महिलांना काम देते. हे सगळं तिचं काम वाखाणण्यासारखं आहे आणि मी माझ्या शिवसेना महिला आघाडीत कडून वनिताला खूप खूप धन्यवाद देते. उत्तम प्रकारे कार्यक्रमाला योग्य ते स्पर्धक वगैरे खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं कार्यक्रम झालेला आहे. परंतु ज्या प्रकारे आज महिलांचं जे मंडळ ते चालवतात एवढे 25 वर्षापासून ते खूप कौतुकास्पद आहे. वनिताताईंचं असेच कार्यक्रम पुढे पण होत राहो आमच्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत. आणि पुढील काही कार्यक्रमासाठी आमची कधी आवश्यकता लागली तर त्यांनी नक्कीच आम्हाला सांगावं. आणि अनेक महिलांनी या महिला मंडळाच्या अशा महिला मंडळ जे आहेत त्यांना जॉईन व्हावं ज्याच्यामुळे त्यांचं महिला सक्षमीकरणला पण थोडीशी साथ भेटेल. धन्यवाद. धनलक्ष्मी महिला मंडळ हे कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून इथे चालत आहे आणि दरवर्षी जजिंग करण्याचं मला भाग्य लाभतंच इथे. आणि त्यासाठी मी वनिता गडदे मॅडम यांना थँक्स बोलू इच्छितो. आणि खरंच कार्यक्रमामध्ये स्पर्धक एवढे उत्साहाने आले होते आणि वेगवेगळे आणि खूप लांबून सुद्धा आले होते आणि त्यांचं खरंच मनापासून स्वागत करावं असं वाटतं की एज इथे मॅटर करत नाही तर इथे मॅटर करतं त्यांचं टॅलेंट आणि ते त्यांनी आज दाखवलं आपल्याला. आणि खरंच बघता क्षणी म्हणजे असं वाटत नव्हतं की कोणत्या एज ग्रुप साठी चाललेलं आहे कॉम्पिटिशन. सर्व एज ग्रुप मधले लेडीज महिला मंडळ तिथे उपस्थित होते आणि छान कार्यक्रम केला त्यांनी. मला पण खूप मनापासून आवडला आणि पुन्हा एकदा वनिता गडदे मॅडम यांना थँक्स बोलू इच्छितो. धनलक्ष्मी महिला मंडळला आता 24 वर्ष झाली आहेत, पण आज पहिल्यांदाच त्यांच्या कार्यक्रमात येण्याचा योग आला आणि मला पुरस्कारही दिला. त्यासाठी मंडळाचं आणि स्पेशली वनिता मॅडमचं मी खूप थँक्स बोलतोय त्यांना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी पण एक गायक आहे, प्रमोटर आहे, ट्रेनर आहे. एक गोष्ट जी प्रकर्षाने मला जाणवते ती म्हणजे ऑडियन्सची कमी. आणि मी नेहमीच माझ्या भाषणात या गोष्टीचा उल्लेख करत असतो की एवढं सगळं आपण करत असताना जे संगीत रसिक आहेत किंवा जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांनी आपल्या फॅमिली फ्रेंड सोबत येऊन अशा कार्यक्रमाला बरोबरच प्रतिसाद दिला पाहिजे. थिएटर हाऊसफुल केलं पाहिजे जेणेकरून ऑर्गनायझरलाही एनर्जी मिळते काम करण्याची आणि जितके कलाकार स्टेजवर वावरत असतात त्यांनाही ऊर्जा मिळते आपल्या कला सादर करण्यासाठी. तर ह्या गोष्टीचा नक्कीच सगळ्या रसिकांनी विचार करायला पाहिजे. आणि जोपर्यंत तुमचा सपोर्ट नाही मिळणार हे नवीन कलाकार उद्या व्यावसायिक कलाकार घडू शकत नाही. त्यामुळे प्रयत्न करा की सगळे मिळून असे कार्यक्रम हाऊसफुल करा. आणि ऑल दी बेस्ट. धनलक्ष्मी महिला मंडळ असंच कार्य करत राहा आणि तुम्हाला काही सहकार्य लागलं आमच्या संस्थेकडून तर ते आम्ही जरूर तुम्हाला देऊ. थँक्यू. धनलक्ष्मी महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर वनिता गडदे राजे मॅडम यांनी दरवर्षी जी संकल्पना आहे आई पुरस्कार वितरण करण्याची आणि स्त्री कला पुरस्कार वितरण करायची. खरं म्हणजे बरेच महिला मंडळ रोज आपण बघतो की नोंदणी होतात आणि मग ते फार फार 1-2 वर्ष चालतात. पण आज 25 वर्षाच्या वरचा प्रवास डॉक्टर वनिता मॅडम यांनी चालू ठेवलेला आहे. सतत असंच त्यांचा प्रवास आई जगदंबा त्यांना असेच आशीर्वाद देऊ दे आणि त्यांच्या हातून महिलांसाठी असेच सत्कार्य घडू दे हीच माझी शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी दीपाली जोशी. मी आज नृत्य परीक्षक म्हणून आज इथे उपस्थित आहे
फार मजा आली आम्हाला जजिंगसाठी. खूप सुंदर कार्यक्रम पार पडलेला आहे. तर नृत्य एक से बढ़कर एक असे होते आणि प्रत्येकाला नंबर देताना आमचंही ताळमेळ झाली की कसं कोणाला नंबर द्यावा, कारण त्या लेवलचे सर्व परफॉर्मन्सेस आज झालेत. सो मी वनिता ताईंना खूप खूप अभिनंदन करते. आज 25 वर्ष त्यांना झालेली आहेत आणि आज 2025 मध्ये खूप मोठी वाटचाल त्यांनी इथपर्यंत आणलेली आहे आणि महिलांना त्या नेहमीच सुंदर असं हे प्लॅटफॉर्म देत असतात आणि वेगवेगळ्या कला त्यांच्यातल्या बाहेर ह्या येतात. सो त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. आजचा कार्यक्रम बघून असं वाटतं की खरंच कुठेतरी वनिता मॅडमांनी जे कार्यक्रम आयोजित केला तर ते कार्यक्रम खरं ज्या लोकांना जो पुरस्कार दिला तर जे पात्र होते त्या लोकांना तो पुरस्कार मिळाला. आणि मी सांगतो की आजचा जो पुरस्कार त्यांनी आयोजित केला असंच त्यांची भरभराट उत्तरोत्तर हो आणि असेच राज्यस्तराचे पुरस्कार त्यांनी आयोजित करू. त्याच्यासाठी मी सचिव संकल्प सेवेचा फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर यांना आजही मदत केली, तेव्हाही केली आणि भविष्यातही आम्ही त्यांच्यासाठी हे करू. मॅडमला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.